Hello everyone, welcome to my channel. नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. So today we are going to learn articles. म्हणजेच आज आपण शिकून घेणार आहोत उपपदे. म्हणजेच इंग्लिशमध्ये articles म्हणजेच a, an आणि the. So let's begin. So आर्टिकल जाणून घेण्याच्या आधी आपण थोडंसं इंग्लिश अल्फाबेट बद्दल जाणून घेऊया. इंग्लिशमध्ये एकच अल्फाबेट आहे आणि त्याच्यामध्ये 26 लेटर्स आहेत. म्हणजे 26 अक्षरे आहेत. त्यातील 5 जे आहेत ते वावल्स आहेत आणि 21 कॉन्सनन्ट्स आहेत. सो आपण वावल्स लक्षात ठेवूया कारण 5च आहेत. A, E, I, O, U आणि उरलेले सगळे कॉन्सनन्ट्स आहेत. फ्रॉम B टू Z तुम्ही इथे स्क्रीनवरती पाहू शकता. वावल्स आपण लक्षात ठेवायचे आहेत. अजून एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे, कॉमन नाउन. कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम. आपल्या डोळ्याला जे काय अवतीभवती दिसतं ते सगळ्या गोष्टी जवळजवळ कॉमन नाउन मध्येच येतात. इथे आपण दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. कॉमन नाउन मध्ये असणार आहे सिंग्युलर आणि प्लुरल. सिंग्युलर म्हणजे एकवचन, प्लुरल म्हणजे अनेकवचन. एक्झाम्पल पाहूया. बुक इज सिंग्युलर, प्लुरल असेल बुक्स. ट्री सिंग्युलर, प्लुरल ट्रीज. ग्लास सिंग्युलर, प्लुरल ग्लासेस. रॉड सिंग्युलर, प्लुरल रॉड्स. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला, ऍडजेक्टिव्हज. ऍडजेक्टिव्हज म्हणजे विशेषण. फॉर एक्झाम्पल ऑनेस्ट, क्लेवर, ब्युटिफुल, केअरिंग आणि असे बरेच विशेषण आहेत. सो आता आपण पाहूया अजून काही उदाहरणे नाउन्सची. फर्स्ट आहे अ बुक, एक पुस्तक. सेकंड अ पॉट, एक टोप. थर्ड अ नाइफ, एक चाकू. फोर्थ अ टेबल, एक टेबल. फिफ्थ अ कप, एक कप. सिक्स्थ अ सिस्टर, एक बहीण. सेवेंथ अ ब्रदर, एक भाऊ. एथ अ ट्री, एक झाड. नाइन अ गार्डन, एक बाग. 10th आहे अ मूवी, एक चित्रपट. 11th एन ऍपल, एक सफरचंद. 12th एन ईगल, एक गरुड. 13th एन आइलैंड, एक बेट. 14th एन आउल, एक घुबड. 15th एन अम्ब्रेला, एक छत्री. 16th एन एक्स, एक कुऱ्हाड. 17th एन एग, एक अंड. 18th एन इग्लू, एक इग्लू. 19th एन ऑरेंज, एक संत्र. लास्ट एन अर्चिन, एक अर्चिन. आता या 20 एक्झाम्पल्स मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की या सगळ्या नाउन्सच्या आधी अ किंवा ॲन आहे. तुम्ही 1 to 10 पाहाल तर तिथे ए आहे आणि एक्झाम्पल 11 to 20 मध्ये ॲन आहे. पाहूया थोडं त्याबद्दल. फर्स्ट एक्झाम्पल पहा. बुक बी ने सुरू होतं. पॉट पी ने सुरू होतं. नाईफ के ने सुरू होतो. टेबल टी ने. कप सी ने. सिस्टर एस ने. ब्रदर बी ने. ट्री टी ने. गार्डन जी ने आणि मूवी एम ने. हे सगळे कॉन्सनन्ट्स आहे आणि तुम्ही पाहाल तर त्याच्या आधी अ आहे किंवा ए आहे. आता 11 to 20 पहा. 11 ने सुरू करूया. ऍपल ए, ईगल ई, आयलँड आय, आउल ओ, अम्ब्रेला यू. त्याचप्रमाणे 16 ॲक्स ए, एग ई, इग्लू आय, ऑरेंज ओ, अर्चिनचा यू. सो हे सगळे आपले वावल्स आहेत आणि वावल्सच्या आधी ॲन आहे. हाच आपला रूल आहे. ए कम्स बिफोर अ कॉन्सनंट साऊंड. व्यंजनाच्या आधी अ येतो. ॲन कम्स बिफोर अ वावल साऊंड. वावल्सच्या आधी ॲन येतो. हे लक्षात ठेवा, हा रूल आहे. पुढे पाहूया. आता नियम म्हटलं की अपवाद हे आलेच.
अ आणि ॲन यूज करताना सुद्धा काही एक्सेप्शन्स आहेत, आपण ते पाहूया. पहिलं एक्झाम्पल पहा, आपलं आहे अ हॉर्स. हॉर्सची स्पेलिंग सुरू होते एच ने. कॉन्सनंट आहे म्हणून त्याच्या आधी अ आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पहा, ॲन आवर. आवरची सुरुवात होते आहे एच ने. आहे तर तो कॉन्सनंट, पण तरीही त्याच्या आधी ॲन आलेला आहे, कारण स्वर जो आहे, साऊंड जो आहे, तो आचा आहे. आपण ह्या शब्दाला एकतर आवर म्हणतो किंवा आर म्हणतो, आणि दोन्ही उच्चारांमध्ये अचाच उच्चार आहे. त्याच्यामुळे आवरच्या आधी अ न येता ॲन येणार. सो आपल्याला वावल्सच्या साऊंडकडे लक्ष द्यायचं आहे, स्वरांकडे लक्ष द्यायचं आहे, स्पेलिंगकडे नाही. अजून एक उदाहरण पाहूया. ॲन ऑनेस्ट पर्सन. ॲन ऑनेस्ट पर्सन, एक प्रामाणिक व्यक्ती. इथे नाउन तर पर्सन आहे, पण त्याच्या आधी ऑनेस्ट म्हणजेच ऍडजेक्टिव्ह आहे. सो हे ऍडजेक्टिव्ह सुरू होतंय एच ने, जो कॉन्सनंट आहे, पण ह्याचं प्रोनाउन्सिएशन हॉनेस्ट नसून ऑनेस्ट आहे. सुरुवातीला स्वर आहे अ चा, त्यामुळे ऑनेस्टच्या आधी ॲन येतं, अ नाही. नेक्स्ट एक्झाम्पल पहा, ॲन अम्ब्रेला. इथे यू आहे, विच इज अ वावल, त्यामुळे त्याच्या आधी ॲन येत आहे. हे बरोबर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पहा, अ युनिफॉर्म. अ युनिफॉर्म. आता इथे अ आलेला आहे यू असताना सुद्धा. का? कारण जो स्वर आहे तो यचा आहे, आणि य जो आहे तो एक कॉन्सनंट आहे, त्याच्यामुळे युनिफॉर्मच्या आधी अ येणार. अम्ब्रेलाच्या आधी अ येणार नाही, कारण तिथे अ चा उच्चार आहे. अजून एक एक्झाम्पल पाहूया, अ युनिक इन्सेक्ट. इन्सेक्ट हे नाउन आहे, युनिक जे आहे ते डिस्क्रायबिंग वर्ड आहे. मग इथे जरी यू असला तरी उच्चार य चा आहे, त्याच्यामुळे इथे सुद्धा अ येणार. नेक्स्ट एक्झाम्पल, ही इज ॲन MLA. ही इज ॲन MLA. हा एम जरी दिसत असला तरी उच्चार ए चा येतोय सुरुवातीला, त्याच्यामुळे इथे अ न येता ॲन येणार. आणि नेक्स्ट सेंटेन्स आहे, ही इज अ मेंबर ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. आता इथे मेंबर जे आहे म आहे, आणि त्याचा उच्चार एमचा किंवा मचाच आहे, त्यामुळे त्याच्या आधी अ येणार. काही गोष्टी लक्षात ठेवायच्यात आपल्याला. अ आणि ॲन मीन्स एकच. सो आतापर्यंत आपण जेवढी उदाहरणे पाहिली तिथे मराठीत अर्थ आपण पाहिले आहेत, सगळीकडे एक आलेला आहे. सो अ आणि ॲन म्हणजे एकच युनिट, एकच गोष्ट दाखवतो, ते आपल्याला लक्षात ठेवायचंय. म्हणजेच काय, तर प्लुरल बरोबर यूज होणार नाही, बहुवचन किंवा अनेक वचन बरोबर यूज होणार नाही. एक्झाम्पल, अ हॉर्स आणि अ हॉर्सेस. अ हॉर्स बरोबर आहे, अ हॉर्सेस चुकीचा आहे. ॲन ॲपल, ॲन ॲपल्स. ॲन ॲपल बरोबर आहे, ॲन ॲपल्स चुकीचा आहे. अ पेन, अ पेन्स. अ पेन बरोबर आहे, अ पेन्स चुकीचा आहे. आणि आता आपण पाहिलेलं आहे की अ आणि ॲन नेहमी एकतर नामाच्या आधी येतात किंवा ऍडजेक्टिव्हच्या आधी येतात. सो तुम्ही वरती उदाहरणे पाहिली तर 1 and 2 जे एक्झाम्पल आहे ते नाउन्स आहेत, आणि 3 आणि 6 मध्ये ऑनेस्ट आणि युनिक जे आहे ते आहेत ऍडजेक्टिव्ह. सो अ आणि ॲन एकतर नामाच्या आधी येणार किंवा विशेषणाच्या आधी येणार. आता आपण पाहणार आहोत द कधी यूज करतात ते. पहिलं सेंटेन्स पहा, आय वॉन्ट अन ॲपल. आय वॉन्ट अन ॲपल, मला एक सफरचंद हवं आहे. कोणतंही सफरचंद चालेल. सेकंड सेंटेन्स पहा, आय वॉन्ट द ॲपल ऑन दॅट टेबल, किंवा आय वॉन्ट दी ॲपल ऑन दॅट टेबल, मला त्या टेबलावरचंच सफरचंद हवं आहे. पहिल्या सेंटेन्स मध्ये आहे कोणतंही सफरचंद चालेल, सेकंड सेंटेन्स मध्ये आहे त्या टेबलावरचंच हवं आहे. थर्ड सेंटेन्स पहा, गिव्ह मी अ पेन. गिव्ह मी अ पेन, मला एक पेन दे.
पण फोर्थ सेंटेन्स पहा, गिव्ह मी द पेन लाईंग ऑन द फ्लोर. गिव्ह मी द पेन लाईंग ऑन द फ्लोर. सो तोच पेन हवा आहे जो जमिनीवर पडलेला आहे. सो जेव्हा कधी आपल्याला विशिष्ट गोष्ट हवी असेल तेव्हा आपण द वापरतो किंवा आणि अँड वापरतो नियमाप्रमाणे. सो रिमेंबर, द इज यूज्ड टू टॉक अबाउट अ स्पेसिफिक थिंग. एखाद्या विशिष्ट गोष्टीबद्दल बोलण्यासाठी द चा उपयोग होतो. नेक्स्ट सेंटेन्स पहा. I saw a tiger. I saw a tiger. The tiger was in cage. The tiger was in cage. मला वाघ दिसला. तो वाघ पिंजऱ्यात होता. म्हणजे जो वाघ दिसला तोच वाघ ऍक्च्युअल मध्ये पिंजऱ्यामध्ये होता. पहिल्या सेंटेन्स मध्ये पहा अ टायगर बोललेला आहे, पण सेकंड मध्ये द टायगर बोलण्यात आलेला आहे. नेक्स्ट सेंटेन्स पहा. I went to a gym. I went to a gym. The gym was spacious. The gym was spacious. मी एका व्यायामशाळेत गेलो. ती व्यायामशाळा प्रशस्त होती. मी एका व्यायामशाळेत गेलो. कुठल्या तरी व्यायामशाळेत गेलो आणि तीच व्यायामशाळा प्रशस्त होती. सो इथे इंग्लिशमध्ये पण पहा, आय वेंट टू अ जिम. एका व्यायामशाळेत गेलो. ती जिम प्रशस्त होती किंवा द जिम वॉज स्पेशियस. म्हणजेच काय, तर एखाद्या वस्तूचा किंवा गोष्टीचा आपण दुसऱ्यांदा किंवा पुन्हा एकदा बोलण्यात उपयोग करतो आहे तेव्हा आपण द चा उपयोग करतो. सो द इज यूज टू टॉक अबाउट द सेम थिंग अगेन. पुन्हा त्याच गोष्टीबद्दल बोलण्यासाठी सुद्धा द चा उपयोग केला जातो. आता द कधी वापरायचा आणि दी कधी वापरायचा, फक्त प्रनाउन्सिएशनचाच फरक आहे. AEIOU म्हणजेच वावल साऊंड जेव्हा असतील त्याच्या आधी येणाऱ्या द ला आपण दी असा उच्चार यूज करू शकतो. पण समजा जर कन्फ्युजन असेल की द कधी वापरायचा आणि दी कधी वापरायचा, तर द वापरणं रिस्की नाही आहे. सेफ साइड मध्ये आपण नेहमी दच म्हणायचं. कन्फर्म असेल तरच दीचा उपयोग करा, नाहीतर दीचा उपयोग करण्याची गरज नाही आहे. आता आपण पाहूया आर्टिकल्सचे टाइप्स. आर्टिकल्सचे दोन प्रकार आहेत. एक आहे इनडेफिनिट म्हणजेच अनिश्चित आणि दुसरा आहे डेफिनिट म्हणजे निश्चित. अनिश्चित म्हणजे कोणतंही चालेल, निश्चित म्हणजे तेच हवं आहे. सो आता आपल्याला माहितीच असेल की अ आणि अँड म्हणजेच अनिश्चित कोणतंही चालेल, कारण आपण आत्ताच एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. आणि दुसरा आहे डेफिनेट म्हणजेच द तेच पाहिजे, जे ठरवलेलं आहे तेच द्या किंवा हवं आहे. आता प्रनाउन्सिएशनकडे लक्ष द्यायचं आहे. AEIOU म्हणजेच वावल्स असेल किंवा असतील तर दी येणार आणि कॉन्सनन्स असतील तर द येणार, किंवा कन्फ्युजन जर असेल तर द चालेल. अ आणि अँड मध्ये अ जे आहे ते कॉन्सनंट साऊंडच्या आधी येतं आणि अँड जे आहे ते वावल साऊंडच्या आधी. आपण एक्झाम्पल्स पाहूया आणखी. अ बुक एक पुस्तक कोणतंही चालेल, पण द बुक ते पुस्तक, ते ठराविक पुस्तकच हवं आहे. सेकंड एक्झाम्पल, अ पॉट एक टोप कोणताही चालेल, द पॉट म्हणजे तोच टोप हवा आहे. अ नाईफ एक चाकू कोणताही चाकू चालेल, द नाईफ तोच चाकू हवा आहे. अ टेबल एक टेबल, द टेबल तोच टेबल. अ कप म्हणजेच एक कप, द कप म्हणजे तोच कप. ॲन ॲपल कोणतंही ॲपल चालेल, दी ॲपल तेच ॲपल हवं आहे. ॲन ईगल एक गरुड कोणताही, दी ईगल तो गरुड. ॲन आयलंड दी आयलंड. ॲन आऊल एक घुबड कोणतंही, दी आऊल ते घुबड. ॲन अम्ब्रेला कोणतीही अम्ब्रेला चालेल पाऊस पडत असेल तर, दी अम्ब्रेला मला तीच छत्री हवी आहे किंवा मला माझीच छत्री हवी आहे. टाइम टू समराइज. I am a trainer.
आय एम अ ट्रेनर. मी एक प्रशिक्षक आहे. ट्रेनर जो आहे तो आहे आपला नाउन. सो कारण कॉन्सनंटने सुरू होतोय टी म्हणजे त्यामुळे त्याच्या आधी येणार अ. सेकंड, माय हजबंड इज अन इंजिनियर. माय हजबंड इज अन इंजिनियर. माझे पती इंजिनियर आहे. इंजिनियर आपला नाउन आहे. ई ने सुरुवात होते आहे. स्वर आहे AEIU कॅटेगरी मधला, म्हणून इथे येणार अँड. नेक्स्ट सेंटेन्स आहे ही गिफ्टेड मी अ ड्रेस अँड अन इंक पेन. ही गिफ्टेड मी अ ड्रेस अँड अन इंक पेन. त्याने मला एक ड्रेस आणि शाईचा पेन भेट दिला. ड्रेस नाउन आहे. ड ने सुरू होतोय कॉन्सनंट म्हणून त्याच्या आधी अ आलेला आहे. इंक पेन आय ने सुरू होतोय. वावल आहे त्यामुळे त्याच्या आधी आलेला आहे अँड. द ड्रेस इज ब्युटिफुल. द ड्रेस इज ब्युटिफुल. तो ड्रेस सुंदर आहे. आता जो गिफ्ट दिलेला ड्रेस आहे त्याचाच पुन्हा उल्लेख होत आहे. त्याच्यामुळे इथे येणार द ड्रेस. द नेक्स्ट सेंटेन्स, द इंक पेन इज एक्सपेन्सिव्ह. इंक पेन याचा उल्लेख आपण दुसऱ्यांदा करतोय, त्याच्यामुळे इथे द येणार. आणि शेवटचं सेंटेन्स आहे होप ही गिव्स मी अ लॅपटॉप सून. आशा आहे की तो मला लवकरच लॅपटॉप भेट देईल. इथे लॅपटॉप कोणताही चालेल. लॅपटॉपशी मतलब आहे स्पेसिफिक लॅपटॉप नको आहे. सो फ्रेंड्स, अशा प्रकारे तुम्हीही छान प्रॅक्टिस करा आणि ह्या सेंटेन्सेसचा अलॉंग विथ करेक्ट आर्टिकल्स यूज करा आपल्या कॉन्व्हर्सेशन्समध्ये. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हॅपी लर्निंग. थँक्यू.